मी हे सगळं साफ करते. हे बघ, आता तिला माहितीये ना तात्या काय तिला पाठवणार नाहीत, मग कुठे तिला 4 पैसे सुटणार आहेत आणि राजकडे कुठे काय राहिलंय, मग कशाला देईल ती होकार. त्याने माहेरच्या चहा सुद्धा सोडून दिलाय ना, मग ती कशाला भीक घालेल त्या राजला, कळतंय का काही? बस झालं आकांक्षा. तू काय बोलतेस, कोणाविषयी बोलतेस, सगळं कळतंय मला. कावेरी विषयी एक शब्द सुद्धा वावगा ऐकून घेणार नाही मी. कावेळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तशी गत आहे तुझी. तुला काय कळणार आहे कावेरी? पैशासाठी होकार किंवा नकार देणारी मुलगी नाहीये कावेरी. तू काय ओळखणार आहेस ते? तुझी लायकीच नाहीये तेवढी. खरंच कावेरीच्या मनात राजविषयी प्रेम नसेल का रे? काकी, काकी मला असं वाटतं की अगं का नाही, तुझ्यासारखा छान गाईड असेल तर आवडेल मला. नाहीतर काही लोक असतात काकूबाई टाईप, प्रेमाने, आनंदाने, दुःखाने, रागाने सतत एकाच टोन मध्ये बोलत असतात, लेक्चरच्या टोन मध्ये. पण तुझ्यासारख्या गोड माणसाने मला गाव दाखवलं तर आवडेल मला, मज्जाच येईल. गौरी, पुरे झाली मज्जेची स्वप्न. जा, जाऊन पाण्याची बादली घेऊन ये. अगं ताई, तू येतानाच आणायचीस ना. जा म्हटलं ना मी तुला. हा वैदेही बोल. हाय राज, कसा आहे? मी मस्त. ओके. कावेरी काय म्हणते? काय म्हणाल्या रत्न मला मोहिते मॅडम? काय म्हणणार, त्यांनी त्यांचा बाणा दाखवला. म्हणाल्या असल्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. हेच अपेक्षित होतं. आता आपण आपलं काम करायला मोकळे. आता मी जे सांगेन तेच करायचं. ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं आणि तेच होईल. बोला काय करायचंय ते. ऐक, सॉरी. वाव, पिठलं. माझं फेवरेट आहे पिठलं. रिअली? माझी आई मस्त पिठलं बनवते. वॉचमन, वॉचमन पकड त्याला. आदित्य,
वहिनी जिवंत? सुदर्शन वहिनी सुदर्शन आदित्य वहिनी, बाबा काय झालं? कसला आवाज होता? अगं काही नाही सानिया, कुठल्या तरी नालायक माणसाने ना वहिनींवर जीवघेणा हल्ला केलाय. बापरे वहिनी ओ बरं झालं आदित्य वेळेवर आला, नाहीतर मोठा प्रॉब्लेम झाला असता. वहिनी तुम्हाला काही झालं नाही ना? बरे आहात ना तुम्ही? मी ठीक आहे, पण आदित्य, मला आदित्याची काळजी वाटते ग. आदित्यची काळजी करू नका, आदित्य येईल. वहिनी वहिनी वहिनी, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका. आदित्य मी बघतो, अगं मी बघतो. तुम्ही बरे आहात? दिवाळी आली आणि गेली सुद्धा, पण आपण एकदाही मम्माकडे गेलोच नाही. अरे मम्मानी किती फोन केले माहितीये का तुला? एकतर लग्नानंतरचा माझा पहिला दिवाळ सण, मग आपण एकदा तरी मम्माकडे जायला नको का? सांग बघू. पण आपण गेलोच नाही, आपण इथेच दिवाळी सेलिब्रेट करत राहिलो. पण सानिया, ही तुझीच इच्छा होती ना? हो आदित्य, अशी इच्छा होती माझी, पण काही रीतभात असते की नाही? एकतर मम्मा मला किती फोन करते माहितीये का तुला? तुझा पहिला दिवाळ सण आहे, आली नाहीस, हेच तिने सतत लावलंय. मला असं वाटतं की आपण एकदा तरी मम्माकडे जायला हवं, प्लीज. सानिया, अगं खरंच कामांचं खूप प्रेशर ऑफिसमध्ये, जरा समजून घे. मला खरंच वेळ काढता येणार नाहीये सानिया. बरोबर आदित्य, ठीक आहे, फाईन. पण मग आपण आज रात्री जाऊया का मम्माकडे? एक काम कर, तुझं ऑफिस सुटलं ना की तू तिथेच थांब, मी तुला तिथे पिक करते आणि त्याच्यानंतर मग आपण मम्माकडे जाऊया आणि आज रात्री आपण मम्माकडेच राहूया. आणि हवं तर उद्या तू तिथूनच ऑफिसला निघून जा. हा ओके, करूयात आपण तसंच. कावेरी, पण तू कधी कावेरीला घेऊन येतोयस परत? मला माहित नाही मी त्यांना घेऊन कधी परत येईन, पण हे मात्र नक्की माहिती की त्यांना घेतल्याशिवाय मी मुंबईत पाऊलही ठेवणार नाही. आता राहिला प्रश्न त्या कशा आहेत, तर त्या अशा आहेत. कशा वाटल्या? पाहिलंस? ठेवतो फोन, काळजी घे, बाय.